विजयनगरच्या साम्राज्यात सर्वत्र न्यायाधीश हरिपंत यांचा अत्यंत बोलबाला होता. त्यांनी केलेल्या न्यायनिवाड्यात कधीही शंकेला जागाच नसे, इतका तो बिनचूक असायचा. त्यामुळे साम्राज्याच्या दूरदूरच्या भागातून लोक आपले तंटे सोडवण्यासाठी हरिपंतांकडे येत. हरिपंत दोन्ही पक्षांचे म्हणणे अगदी लक्षपूर्वक ऐकून घेत आणि मगच न्यायदान करत. त्याच गावात श्रीलय शेट्टी नावाचा एक लोभी व्यापारी राहत असे. तो तुपाचा व्यापारी होता. त्याच्या दुकानात तुपाने भरलेले 20 रांजण होते, परंतु त्यापैकी केवळ 15 रांजण खरोखरीच्या शुद्ध तुपाने भरलेले असून उरलेल्या 5 रांजणांमध्ये भेसळयुक्त तूप होते. मधून कधीतरी तो चांगल्या तुपात भेसळयुक्त खराब तुपाचे बेमालूम मिश्रण करून ते गिरायकांना विकत असे. पण ही गोष्ट कोणाच्याही आजवर लक्षात आलेली नव्हती. त्यामुळे श्रीलय चांगला श्रीमंत झाला होता. त्या काळात भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जात असे आणि अशी भेसळ करणाऱ्याला अत्यंत कडक शिक्षा होत असे. त्यामुळेच राज्यातील कोणत्याही व्यापाऱ्याची मालात भेसळ करण्याची हिंमत होत नसे. श्रीलय शेट्टी मात्र याला अपवाद होता. एवढ्या वर्षात कधीच त्याची लबाडी उघडकीस आली नव्हती. एक दिवस मात्र दुर्दैवी उजाडला. श्रीलयने तुपात केलेली भेसळ गेल्या काही दिवसांपासून त्याच्याकडे नियमित तूप खरेदी करत असलेल्या एका गिऱ्हाईकाच्या लक्षात आली होती. त्याला ती गोष्ट सहन न झाल्याने त्याने हरिपंतांकडे श्रीलय विरुद्ध तक्रार नोंदवली होती. शिपाई येऊन श्रीलयला पकडून घेऊन गेले. त्याला न्यायालयात हरिपंतांसमोर हजर करण्यात आले. हरिपंत म्हणाले, श्रीलय शेट्टी, अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यास कडक शिक्षा होते हे माहीत असूनसुद्धा तू हा गुन्हा केलास. गेले कितीतरी दिवस तू सर्वसामान्य माणसांना फसवलंस. तुझा गुन्हा सिद्ध झालेला असून तुला त्याची शिक्षा झालीच पाहिजे. पण मी तुला एकंदर 3 शिक्षा सुनावतो. त्यातील जी तुला योग्य वाटेल अशा शिक्षेचा तू स्वीकार कर. पहिली शिक्षा अशी की तुझ्याजवळ असलेलं सर्व भेसळयुक्त तूप तू खाऊन संपवायचं. दुसरी शिक्षा अशी की तुला 100 फटके देण्यात येतील व त्यानंतर तुझी मुक्तता करण्यात येईल. तिसरी शिक्षा म्हणजे तुला 1000 सुवर्णमुद्रा दंडादाखल राज्याच्या खजिन्यात जमा कराव्या लागतील आणि त्यानंतर तुझी सुटका होईल. श्रीलय शेट्टीने जरा वेळ विचार केला. 1000 सुवर्णमुद्रा भरण्याची काहीही आवश्यकता नाही. ही रक्कम फारच मोठी आहे. शिवाय 100 फटक्यांची शिक्षा आपल्याला सहन होणार नाही. तेव्हा कसं तरी करून ते भेसळयुक्त तुपाचे रांजण आपण खाऊन संपवावे असं त्याने ठरवलं. त्याने ते तूप खाण्यास सुरुवात तर केली, पण भेसळयुक्त अन्न खाणं किती कठीण आहे हे हळूहळू त्याच्या लक्षात आलं. पहिले 2 रांजण संपल्यावर त्याला शिसारी आली. तरीही त्याने कसाबसा 3रा रांजण संपवला, पण त्यानंतर त्याला उलट्या होण्यास सुरुवात झाली. 4था रांजण खाल्ल्यानंतर त्याला वाटलं आपण आता मरणार. तरीही त्याने खाणं चालूच ठेवलं, पण त्यानंतर त्याला ते अशक्यच होऊन बसलं. मग त्याने हार मानली आणि त्याऐवजी 100 फटक्यांची शिक्षा भोगण्याचं ठरवलं. त्याला वाटलं होतं आपण 100 फटके खाऊन झाल्यावर आपलं शरीर छानपैकी तेलाने रगडून घेऊ, म्हणजे आपल्या वेदना थांबतील. पण 10 फटके खाऊन झाल्यावर श्रीलयचं शरीर थरथरू लागलं. त्याच्या देहाला कष्ट सोसण्याची अजिबात सवय नव्हती. त्यामुळे 20 फटके खाऊन झाल्यावर त्याची शुद्ध हरपू लागली. 30 फटके खाल्ल्यानंतर त्याचे डोळे आकाशाकडे लागले. 40 फटके खाल्ल्यावर त्याचे शरीर रक्तबंबाळ होऊन उठले आणि 50 फटक्यांनंतर तर तो अक्षरशः मरणाच्या दारात जाऊन पोचला. शेवटी असह्य होऊन त्याने गयावया करत 1000 सुवर्णमुद्रांचा दंड भरण्याची तयारी दाखवली. अशा रीतीने श्रीलय शेट्टीला थोड्याफार प्रमाणात सर्वच शिक्षा भोगाव्या लागल्या. हरिपंत आपलं न्यायदानाचं काम अत्यंत चोख बजावत असत. आपल्यासमोर उभा असलेला आरोपी कितीही धनिक असो अथवा सत्ताधीश असो, त्यामुळे त्यांच्या न्यायनिवाड्यात कधीही फरक होत नसे.